क्षेत्रातील 1991 नंतरच्या सुधारणा बघा. जे आपले नरसिंह राव होते त्यांनी काय केलं, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी जे काही ठराव प्रस्ताव मांडला होता नवीन आर्थिक धोरणांचा, त्यात त्यांनी काय केलं की बँकिंग क्षेत्रामध्ये देखील सुधारणा केलेल्या आहे. मग ते कशा सुधारणा केल्या आहेत ते आपण पुढीलप्रमाणे पाहणार आहोत. बघा, भारत सरकारने बँकिंग क्षेत्र सुधारणा घडवून आणण्यासाठी तसेच वित्तीय सुधारणा घडवून आणण्यासाठी नरसिंहराव यांनी एक समिती नेमली. त्या समितीमध्ये त्यांनी काय केले, 2 अहवाल सादर केले. ते 1992 मध्ये त्यांनी काय केलं आहे, त्या अहवालावर काही सूचना केल्या आहेत आणि बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा कशा घडून येतील याची त्यांनी सांगितलं. म्हणजे कधीच 1991 नंतर सुधारणा कशा घडून येतील याची त्यांनी एक्सप्लेनेशन केलेलं आहे. मग त्यांनी सांगितलं की बँकिंग क्षेत्राची पुनर्रचना. मग त्यांनी काय की बँकिंग रचनांची पुनर्रचना होणे आवश्यक आहे. मग जे काही बँका आहेत त्यांच्यामध्ये पुनर्रचना होणे आवश्यक आहे. मग त्यांनी काय सांगितलं तर 3 ते 4 राष्ट्रीय बँका असाव्यात. कुठे बँकिंग क्षेत्रामध्ये 3 ते 4 कमिटीने नेमल्याप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर 3 ते 4 या बँका असाव्यात. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि त्यात संलग्न 7 अशा बँका असाव्यात. कोणती? स्टेट बँक ऑफ इंडिया आणि त्या संलग्न 7 बँकांचा समावेश पुनर्रचनेमध्ये असावा. तसेच ग्रामीण भागात खालच्या पातळीवर प्रादेशिक ग्रामीण बँकची स्थापना असावी अशी नरसिंहराव समितीच्या बैठकीमध्ये त्यांनी सुचवल्यानुसार त्यांनी काय सांगितलं की बँकांची रचना ही त्रिस्तरीय असावी, म्हणजे 3 भागामध्ये असावी असं त्यांनी सांगितलेलं आहे नरसिंह समितीच्या शिफारसीनुसार. मग त्यांनी दुसरं काय सांगितलं की बँकांमध्ये स्पर्धा होणे आवश्यक आहे. मग स्पर्धा होणे आवश्यक आहे म्हणजेच काय तर बघा, बँकिंग क्षेत्रामध्ये काय असतं तर कर्ज पुरवठा करणे, ठेवी गोळा करणे याबाबत स्पर्धा निर्माण व्हावी यासाठी त्यांनी खाजगी आपल्या बँकांना सार्वजनिक क्षेत्रातील बँकांबरोबर स्पर्धा निर्माण करण्याची त्यांनी परवानगी दिली आहे. मग बघा, आता खाजगी बँका आणि सार्वजनिक बँका यामध्ये आपल्याला काय स्पर्धा दिसून येते आहे आणि त्याचबरोबर त्यांवरील नियंत्रण देखील सरकारने दूर केले आहे. मग त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण झाले आहेत. त्यांना काही जे काही निर्बंध घातलेले होते ते देखील 1991 नंतर त्यांनी काय केलं, निर्बंध हटवलेले आहेत आणि त्यांना मुक्तपणे जे काही व्यापार आहे ते करण्यास परवानगी दिलेली आहे. तिसरा पॉईंट आहे भांडवली पाया मजबूत करणे. मग भांडवलाचा पाया देखील मजबूत करणे आवश्यक आहे. मग व्यापारी बँकांना भांडवलाचा आर्थिक पाया मजबूत व्हावा यासाठी त्यांनी काय सांगितलेलं आहे की त्यांनी आपल्या किमान आवश्यक जे काही भांडवल प्रमाण आहे त्यामध्ये त्याच्या निधीत वाढ करून आणावी. तसेच खुल्या बाजारात भाग भांडवलांची देखील त्यांनी काय केले, विक्री करून निधी उभारण्यास परवानगी दिलेली आहे. तसेच 2000 पर्यंत त्यांनी काय सांगितलं आहे की बँकांनी आपली भांडवलाची जी गरज आहे ती पूर्ण करावी. आता त्यांनी भांडवली पाया मजबूत करण्यासाठी जे काही खाजगी बँका आहेत, सार्वजनिक बँका आहेत त्यांना पूर्णपणे आदेश दिले की 2000 पर्यंत तुमचं हे भांडवलाचं काम कम्प्लीट झालं पाहिजे गोळा करण्याचं. तसेच 4था पॉईंट आहे उत्पन्न न देणारी जिंदगी. आता उत्पन्न न देणारी जिंदगी म्हणजे बघा, व्यापारी बँकांच्या जिंदगीनुसार त्यांनी काय सांगितलं की 20% उत्पन्न न देणारी जी काही जिंदगी आहे ती त्यांनी काय केली की 0% पण आणून ठेवलेलं आहे की 0% आणल्याने काय होईल की त्याचा फायदा जास्तीत जास्त बँकांना होणार आहे. आणि दुसरा आहे 5वा पॉईंट आहे न वसूल होणारे कर्ज. म्हणजे काही न वसूल होणारे कर्ज आहेत ते सरकारने काय केलेलं आहे तर ज्या बँकेने ऑलरेडी कर्ज दिलेलं आहे त्या कर्जाची त्यांनी परतफेड केलेली आहे. तसंच त्यांनी सांगितलं की ज्या बँकांनी कर्ज दिलेलं आहे त्यांचे कर्ज माफ करून त्यांना पुन्हा तसे कर्ज न देण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत. आणि त्यांना काय सांगितलं की न वसूल होणारे कर्ज इथून पुढे कुणालाही देऊ नका असं त्यांनी हा बँकिंग क्षेत्रातील सुधारणांमध्ये सांगितलेलं आहे. जेव्हा 1991 सुधारणा मांडलं तेव्हा मग त्यानुसार त्यांनी काय केलं की ते वसूल होणारे कर्ज नाही आहेत ते देणे बंद केले आणि वसूल होतील तेच कर्ज त्यांनी देण्यास सुरुवात केलेली आहे. तसेच व्यापारी बँकांवर पर्यवेक्षण करणारे मंडळ. आता व्यापारी बँकांवर बघा नियंत्रण ठेवणे देखील आवश्यक आहे. मग त्यांनी काय केलं की व्यापारी बँकांना आपल्या खर्चाचे प्रमाण कमी करून उत्पन्न वाढवावे. तसेच नवीन माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा. म्हणजे आता बघा, आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जे काही बँकिंग क्षेत्रामध्ये प्रगती होत आहे, जसं आपण पेटीएम बघतो किंवा गुगल पे बघतो, अशा प्रकारे नवनवीन इंटरनेट बँकिंग बघतो. त्यामुळे काय केलं, त्यांनी नवनवीन सुधारणा घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग त्यांनी काय सांगितलं की 24 तासाच्या आत जे काही बँकिंग क्षेत्राची सेवा आहे ती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं त्यांनी काम इथे केलेलं आहे. मग त्यांनी काय सांगितलं की व्यापारी बँकांवर पर्यवेक्षण करणाऱ्या मंडळाची त्यांनी स्थापना केली, जेणेकरून ते काय करतील की यांच्यावर लक्ष ठेवतील. असं
दुसरं आहे त्यांचं कमकुवत बँकांची पुनर्रचना, म्हणजे काही कमकुवत बँका आहेत त्यांची काय केली त्यांनी पुनर्बांधणी केलेली आहे. पुनर्जीवन म्हणजे पुनर्बांधणी केलेली आहे. बघा, ज्या बँका व्यापारी बँका तोट्यात जात होते, ज्यांचे उत्पन्न न देणारी जिंदगी म्हणजे 24.8% इतकी त्यापेक्षा अधिक होती, त्या बँकांनी त्यांनी काय केले आहे, रक्कम सुद्धा 5% कमी केलेली आहे. त्या बँकांचे रोख रक्कम प्रमाण सुद्धा काय केलेलं 5% कमी केलेलं आहे. अशा बँकांची त्यांनी काय केलेलं आहे की जिंदगीची पुनर्नियोजन म्हणजे पुनर्बांधणी करून पुनर्जीवन त्यांना दिलेलं आहे. त्या बँकांना काय करतात की सरकार देखील हातभार लावत आहे, जेणेकरून त्या बँकांची पुनर्स्थापना होऊन अंदाजपत्रकातून मदत देऊन त्यांना नरसिंह समितीच्या शिफारशीनुसार त्यांना अर्थसहाय्य करून त्या बँकांना पुन्हा चालवण्याचं काम केलं जात आहे. बघा, जसं आपण सांगू शकतो की रिझर्व्ह बँकने कुणाला घेतलंय तर अर्बन बँकेचं काम कोण बघतो तर रिझर्व्ह बँक बघतो, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि त्यांची जे काही कर्ज आहे त्याची देखील ते काय करतात की आता जमा करण्याचं काम करत आहेत, वसुली करण्याचं काम त्यांचं चालूच आहे, हे आपण पाहू शकतो. आता 8वा पॉईंट आहे वैधानिक रोखता प्रमाण. तर वैधानिक रोखता प्रमाण म्हणजेच काय, तर 1996 मध्ये वैधानिक रोखता प्रमाण किती आहे, 38.5% आहे. 38.5% होते, ते कमी करून 25% म्हणजेच 25% प्रमाणात करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकतो की 15 जून 2000 पर्यंत या ज्या काही नियमामुळे बँकांना किती प्रॉफिट होत होतं, 8,000 कोटींपासून ते 14,000 कोटींपर्यंतच्या अतिरिक्त निधीची उपलब्धता झाली होती. कधी 2002 मध्ये, 15 जून 2002 मध्ये किती ते 8,000 ते 14,000 कोटींपर्यंत काय अतिरिक्त निधीची उपलब्धता झाली होती. ते आपण पाहू शकतो. बघा, त्यांनी तक्ता मांडलेला होता, त्यामध्ये सांगितलं की 2001 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना किती तर 11.2, तर नवीन खासगी बँकांना 11.5, ते परकीय बँकांना 12.6 एवढा प्रॉफिट झालेला आहे. जे त्यांनी 1991 मध्ये त्यांचा जो काही टार्गेट होतं त्यांनी पूर्ण केलेला आहे 2000 पर्यंत. मग आपण पाहू शकतो की 2001 पर्यंत टार्गेट किती होता, तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा 11.2, तर नवीन खासगी बँकांचा 11.5, तर परकीय बँकांचा 12.6. तर आपण आता 2017चा पाहू. 2017 मध्ये त्यांनी किती केलेलं आहे तर अचीव, तर बघा 2017 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी 13.6, तर नवीन खासगी बँकांनी 13.3, तर परकीय बँकांनी 18.7 एवढं टार्गेट त्यांचा पूर्ण केलेला आहे त्यांनी. 9वा पॉईंट आहे व्याजावरील नियंत्रणे दूर केले. मग आता व्याजावरील नियंत्रणे दूर केले कोणी, तर नरसिंह समितीच्या शिफारशीनुसार त्यांनी काय केलेले आहे, तर जे काही ठेवी आहे, व्याजदर आहेत, तसेच कर्जावरील व्यापारांचे नियंत्रण आहे, त्यांनी काय केले आहे, बँकांच्या विकासावर विपरीत परिणाम होतो म्हणून ते समितीने काय केले, निर्बंध दूर केलेले आहेत. मग त्यामुळे काय झालं की जास्तीत जास्त त्यांनी काय सांगितलं की कमीत कमी 15 दिवस ते 30 या कालावधीत जो काही व्यापारी बँकांना दिलेला व्याजदर आहे, ठेवी दिलेले आहेत, त्यांवरील व्याज आणि कर्ज या दराविषयी लोकांना माहिती त्यांनी आपल्या बँकांकडून पोहोचावं असं त्यांनी सांगितलं. मग व्याजावरील बघा, आता प्रत्येक बँकाचा व्याजदर हा कसा वेगवेगळा आहे, वेगवेगळं ठरलेला आहे, ते आपण पाहू शकतो की कॉम्पिटिशन कशी आहे ते. मग त्याचवेळी त्यांनी काय की व्याजावरील नियंत्रण त्यांनी दूर केले. कधी 1991 पासूनच ते दूर केलेले आहे. आणि 10वा पॉईंट आहे प्राधान्य क्षेत्राला पुरवठा. आता प्राधान्य क्षेत्राला पुरवठा म्हणजे काय, तर रचनात्मक बदल घडवून आणून त्यांनी काय केलेलं आहे, नवीन आर्थिक धोरणात बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणून त्यांनी उत्पादक व वसुली या संबंधित जे काही कर्ज द्यायचे आहे ते सुचवले गेले त्यांच्याकडून. म्हणजेच काय, प्राधान्य क्षेत्राला पुरवठा म्हणून त्यांनी काय केलं की उत्पन्न आणि कर्ज पुरवठा हे त्यांनी त्यातून त्यांना साध्य करण्याचं जो काही टार्गेट होतं त्यांनी तिथून साध्य केलं आपल्याला दिसून येतो. म्हणजेच काय, एकंदरीत पाहू शकतो की त्यांनी बँकिंग क्षेत्रातील सुधारणांमध्ये काय काय केलं, तर बँकिंग क्षेत्राची पुनर्रचना केली आहे, स्पर्धा वाढवण्यासाठी उपाय केले आहेत, भांडवली पाया मजबूत करणे, तसेच उत्पन्नाधारी जिंदगी, न वसूल होणारे कर्ज देऊ नका, तसेच व्यापारी बँकांवर पर्यवेक्षण करणारे मंडळाची स्थापना केली, तसेच कमकुवत बँकांनी पुनर्जीवन म्हणजे पुनर्बांधणी केली त्यांनी. वैधानिक रोखता प्रमाण,
वैधानिक रोखता प्रमाणामध्ये त्यांनी जे बदल केले त्यामुळे जे काही आता आपण 1991 ते 2017 पर्यंत जे काही बदल झाले ते आपण पाहू शकतो. तसेच व्याजावर नियंत्रण दूर केले आणि प्राधान्य क्षेत्राला त्यांनी पुरवठा द्यायला आपल्या इथे पाहू शकतो आपण. आता आपण पाहणार आहोत 1991 नंतरच्या भांडवल बाजारात झालेल्या सुधारणा. 1991 नंतरच्या भांडवल बाजारात झालेल्या सुधारणा. आता भांडवल बाजारात 1991 नंतर काय सुधारणा झाल्या त्या आपण पाहू शकतो. बघा 1988 पासून अनेक सुधारणा करण्यात आल्या. भांडवल बाजारात 1988 पासून अनेक सुधारणा करण्यात आल्या, परंतु त्या सुधारणा काही मोजक्याच होत्या. म्हणून 1991 नंतर नरसिंह जे काही आपले पंतप्रधान होते नरसिंह राव यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जे काही 1991 जे काही बदल आहेत ते या भांडवलामध्ये देखील काही बदल करण्यात आले ते त्यांनी इथे स्पष्ट केलेले आहे. मग त्यांनी काय बदल केलेले आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहू. तर भांडवल निर्गमन नियंत्रण रद्द करण्यात आले. तर भांडवल निर्गमन नियंत्रण रद्द करण्यात आले म्हणजेच काय ते बघा. तर कॅपिटल इश्यू म्हणजेच कंट्रोल कायदा 1947 साली भारतात लागू करण्यात आला. कोणता तर भांडवल निर्गमन नियंत्रण कायदा रद्द करून त्यांनी कोणता केलेला आहे तर कॅपिटल इश्यू कंट्रोल हा 1947 साली भारतात लागू केलेला कायदा होता. मग भागभांडवल विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी काय केलं तर कंट्रोलर ऑफ कॅपिटल इश्यू म्हणजे CCI त्यांनी काय सांगितलेलं आहे. कंट्रोल ऑफ कॅपिटल इश्यूची ही संस्था कार्यरत होती कधी 1991 साली. मग त्यांनी काय केलं नरसिंह सिंगच्या शिफारसीनुसार ती रद्द केली व गुंतवणूकदारांचे भांडवल बाजाराचे हित साधण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे तर सेबीची स्थापना केली. ही सेबीची स्थापना केली. सेबी म्हणजेच काय सांगू शकतो आपण तर सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. काय आहे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना त्यांनी केली 1991 नंतर. जेणेकरून काय होईल तर जे काही गुंतवणूकदार आहेत किंवा भांडवल बाजाराचे हित साधण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे तर सेबीची स्थापना केलेली आहे. तिला आपण म्हणू शकतो सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. हिची स्थापना 1992 मध्ये झाली. सेबीची स्थापना 1992 मध्ये झाली. मग त्याचे काही स्थापनेचे काही उद्दिष्ट आहेत. मग ते कोणते उद्दिष्ट आहेत तर मार्चंट बँकांच्या भाग भांडवल विक्रीवर नियंत्रण ठेवणे. जे काही मार्चंट बँक आहेत त्यांच्या भाग भांडवलाच्या विक्रीवर काय करायचं नियंत्रण ठेवायचं आहे. परत म्युच्युअल फंडची निर्मिती करून मार्गदर्शक तत्वे पर्यवेक्षण व नियंत्रणाची कामे त्यांनी काय केले हाती घेतलेले आहेत. मग सेबीकडून काय केलं तर भारतातील सर्व स्टॉक एक्सचेंज त्यांनी काय केलेले आहे तर कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तसेच भांडवल बाजाराचे योग्य व सुसंगता व विकसित व्हावा या दृष्टिकोनातून सेबीची स्थापना केलेली आपल्याला इथे दिसून शकतो. म्हणजे सेबीची स्थापनेचे दृष्टिकोन काय आहे तर बँकांवर लक्ष ठेवण्याचे, बँकांच्या खरेदी विक्रीवर नियंत्रण ठेवण्याचे, म्युच्युअल फंडची निर्मिती करणे, मार्गदर्शक तत्वे यांच्यावर त्यांनी काय केलेलं आहे जास्त भर दिलेला आपल्या इथे दिसून येतो. मग जे आहे दुसरा पॉईंट आहे तिसरा NCE म्हणजे काय तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजची स्थापना. तर ती का केली तर नोव्हेंबर 1992 मध्ये त्यांनी ह्या NCEची स्थापना केली. त्या थ्रू काय झालेलं आहे तर 1994 साली आपले कार्य त्यांनी सुरू केले. त्या थ्रू काय केलं तर IDBI बँकेशिवाय IDBI बँकेने प्रयोजित केलेले LIC, व्यापारी बँका, SBIचे कॅपिटल मार्केटिंग, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांचे त्यांनी काय केलेलं आहे यांच्या थ्रू जे काही स्टॉक एक्सचेंज मर्यादा आहेत त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यात त्यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून जे काही पायाभूत जे काही भौगोलिक मर्यादा आहेत त्या त्यांनी दूर केलेल्या आहेत. त्यांनी काय सांगितलं की ह्या NCEची स्थापनेचे उद्दिष्ट काय आहेत तर राष्ट्रीय पातळीवर भाग भांडवलांची कर्ज रोख्यांची खरेदी विक्री करण्याची त्यांनी काय केलेली आहे परवानगी दिलेली आहे. तसेच योग्य संपर्क साधण्याचा देखील त्यांनी काय केलेलं आहे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची मान्यता द्यावी, गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी आपल्या इंडियामध्ये तसं त्यांनी जे काही संधी आहेत त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसे गुंतवणूकदारांना पारदर्शकता तसे कार्यक्षम प्रतिभूती खरेदी विक्री त्यांनी काय केलेलं आहे मान्यता दिलेली आहे. NCEच्या उद्दिष्टांतून त्यांनी सांगितलं की NCEची स्थापना का केलेली आहे. पण व्यवहार पूर्ण व्हावा या दृष्टिकोनातून कमीत कमी त्यांनी काय केलं की कालावधीमध्ये जास्तीत जास्त भांडवल उभारणी करावी या त्यांनी परवानगी दिलेली आहे. तसेच भारताची जी काही
संपूर्ण कर्जरोख्यांचे विभाग आहेत त्यांनी ते सांगितलं आहे की संपूर्ण जे काही कर्जरोखे आहेत त्या विभागात त्यांनी ते सांगितलं आहे की बँक, वित्तीय संस्था, तसेच RBIची ट्रेझरी बँक, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे कर्जरोखे, सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट, व्यापारी ठेवी इत्यादींच्या व्यवहारांची सुविधा देखील त्यांनी इथे करून दिलेली आहे. तसेच आपण पाहू शकतो की हे जे काही भांडवल बाजार विभाग आहे तर भांडवल बाजार विभाग म्हणजेच काय तर बघा, भांडवल बाजार विभाग म्हणजे काय तर परिवर्तनीय कर्जरोखा इत्यादींचे व्यवहार केले जातात कशात भांडवल बाजारामध्ये. मग भांडवल बाजारामध्ये किती 1957 साली त्यांनी भारतातील 200 पेक्षा अधिक शहरात काय लागू केलं तर एनसीची त्यांनी काय नॅशनल स्टॉक एक्सचेंजची निर्मिती करून त्यांनी काय केलेलं आहे की त्याचा विस्तार केलेला 1000 पेक्षा अधिक टर्मिनलमधून एनसीएचे कामं होतात. एनसीएची कामं होतात म्हणजेच काय तर नवीन भाग भांडवल. त्यांनी काय सांगितलं की ह्यांचा एकूण कामकाज कसा चालतो तरी ते सांगितलेलं आहे एनसीए मार्फत. म्हणजे भांडवल बाजाराच्या विभागात कोणती कामे करतात, कसं काम केलं जातं त्यांनी ते सांगितलेलं आहे. आणि चौथं आहे ओव्हर द कंट्रोल एक्सचेंज ऑफ इंडिया. ओव्हर द कंट्रोल एक्सचेंज ऑफ इंडिया म्हणजेच काय तर 1992 साली इलेक्ट्रॉनिक यंत्रणाद्वारे म्हणजेच कॉम्प्युटर स्क्रीनद्वारे काय केलं जातं तर व्यवहार केले जातात. मग किमान शर्ती व स्वस्त दरात भांडवलाची उभारणीसाठी कंपन्यांना मदत करणे. बघा तर कंपनी मदत करतेच. बघा तर आपण ॲमेझॉन बघू शकतो किंवा स्नॅपडील बघू शकतो किंवा आपण असं आहेत ज्या काही आपल्या आहेत ते क्लब फॅक्टरी पाहू शकतो. या काही कंपन्या आहेत ते देखील मदत करत आहेत. तसेच गुंतवणूकदारांना सुरक्षित व सुविधापूर्ण भांडवल बाजारात गुंतवणुकीच्या सुविधा मिळवून देणे. तसेच ज्या कंपन्यांची नोंदणी अधिकृत स्टॉक एक्सचेंजवर होऊ शकत नाही अशा कंपन्यांची नोंदणी इथे ओव्हर द कंट्रोल एक्सचेंज ऑफ इंडियाच्या मार्फत केले जाते. तसेच संपूर्ण व्यवहार हे या ओव्हर द कंट्रोल एक्सचेंज ऑफ इंडिया मार्फत जी काही संस्था आहे त्यामार्फत केलं जातं. दुसरं आपण बघू शकतो की नवीन भाग भांडवल. आता नवीन भाग भांडवलाचं म्हणजेच काय तर विक्रेत्यांना ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे. आता ग्राहकांचे देखील हिताचे रक्षण झाले पाहिजेच म्हणजे त्यांचं देखील ते जे काही ग्राहक आहे ते विक्रीसाठी येतात म्हणजे ते त्यांची फसवणूक देखील होऊ शकते काही भागात. बघा आपण बघू शकतो की एकाला ज्या किमतीने विकतो त्याच किमतीने दुसरीकडे विकलं जातं का माल नाही. मग तिथे काय झालं आहे की त्यांनी काय सांगितलं आहे की ही जी काही फसवणूक आहे ती टाळण्यासाठी त्यांनी काय केलं आहे तर IPOद्वारे नवीन भाग भांडवलाची विक्री, बुक बिल्डिंग याविषयी ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कंपन्यांनी कोणते मार्गदर्शक तत्त्व पाळणे आवश्यक आहे त्या संबंधी त्यांनी हे जे काही नवीन भाग भांडवल आहे त्यामध्ये त्यांनी गुंतवणुकी संबंधी तसेच जे काही आपण बघा शेअर मार्केट विकत घेतो प्रत्येक कंपनीचे मग त्यामुळे देखील फसवणूक होऊ नये यासाठी त्यांनी काय केलं की या ओव्हर द सेंट्रल एक्सचेंज ऑफ इंडियाची स्थापना केलेली आहे. आता आपण बघू शकतो की इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बघा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने म्हणजेच ऑनलाईन ट्रेडिंग. मग आता ऑनलाईन ट्रेडिंग म्हणजेच काय तर भारतातील भांडवल बाजार इलेक्ट्रॉनिक साधने तसेच वेगवेगळे नवीन जे काही यंत्रसामग्री आहे ती आता कार्यरत असले आपल्याला दिसून येते. त्यामुळे काय होतं पैसा वेळ याची बचत झालेली आपल्याला दिसून येते. काय होते पैसा वेळ यांची बचत झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच व्यवहारामध्ये आलेली पारदर्शकता म्हणजेच काय ही आहे गुंतवणूकदारांच्या दलालांकडून होणारी फसवणूक हे देखील इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जे काही फसवणूक होत आहे ती टाळली जाऊ शकते. म्हणून त्यांनी काय सांगितलं आहे की 1991 साली बँकिंग क्षेत्रात जे काही सुधारणा करून आलेल्या आहेत त्यामुळे काय झालं एकंदरीत भारताला फायदाच झालेला आहे. मग त्यांनी काय सांगितलं आहे की 1991 नंतर भारताच्या भांडवल निर्गमन नियंत्रण रद्द करण्यात आले. तर त्यांनी सेबीची स्थापना केली. सेबीची स्थापना केल्यानंतर मग NCAची स्थापना केली त्याची उद्दिष्टे. मग भांडवल बाजार विभागावर कसं नियंत्रण ठेवलं जातं. मग नवीन भाग भांडवलातून काय केला जातो. तसेच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपल्याला कोणत्या प्रकारे फायदा होत आहे ते त्यांनी इथे स्पष्ट केलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत की स्टॉक एक्सचेंज कंपनी. बघा आता स्टॉक एक्सचेंजचे कंपनीत रूपांतर करणे म्हणजे बघा भारतातील स्टॉक एक्सचेंजची सुरुवात करण्यासाठी संयुक्त भांडवली संस्था म्हणून रूपांतर करण्यात आले कधी ते 1991 साली. मग त्यांनी काय करायचं की त्यामध्ये काही मालकी व व्यवस्थापना होते त्यांच्यामध्ये त्यांनी काय केलं तर स्वतंत्रपणे बदल करण्यात आलेले आहेत. त्यांना स्वतंत्रता दिली आहे की तुम्ही स्वतः कंपनी थ्रू
तुमचं काम करू शकता, म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्ये. मग त्यांनी काय केलं की स्टॉक एक्सचेंजची कंपनी रूपांतर केले. दुसरं म्हणजे प्रतिभूती ठेवी. आता प्रतिभूती ठेवी म्हणजेच काय, तर जी काही पद्धत होती प्रतिभूती ठेवी, हे 1996 मध्ये त्यांनी काय केलं की भारतीय भांडवल बाजारात त्यांनी जे काही मोठ्या प्रमाणात महत्त्वपूर्ण बदल आहे ते घडून आणले. म्हणजे ऑनलाईन ट्रेडिंग त्यांनी त्याची सुरुवात केली आहे. त्यामध्ये त्यांनी सिक्युरिटी डिपॉझिट पद्धतीची सुरुवात करून त्यांनी काय केलंय की प्रत्यक्ष इलेक्ट्रॉनिक स्वरूपात त्यांनी गुंतवणुकीला, तसेच जे काही कार्यपद्धती असेल म्हणजे बँक लेवली, डुप्लिकेट शेअर मार्केटचे जे काही सर्टिफिकेट्स आहेत, मग शेअर घोटाळा, तसेच डिफरंट पद्धतीची काही खरेदी विक्री होते, त्यामध्ये जे काही लोकांची फसवणूक व्हायची आधी सुरुवातीला, तर ते टाळण्यासाठी त्यांनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कामकाजाला सुरुवात केली आपल्या इथे दिसून येते. म्हणजेच काय तर प्रतिभूती ठेवी पद्धतीमध्ये नाही बदल करून त्यांनी काय केलं की इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कामकाजाला सुरुवात केली आपल्याला दिसून येते. तसं त्यांनी काय केलं आहे तर गुंतवणूकदार संरक्षण उपाय. मग गुंतवणूकदार आहेत त्यांच्या संरक्षणासाठी काही उपाय ठेवले आहेत. मग 1 ऑक्टोबर 2001 म्हणजे 1 ऑक्टोबर 2001 साली त्यांनी काय केले की ग्राहक संरक्षण कायदा व निधीची स्थापना करून त्यांनी काय केली की ग्राहकांना संरक्षण देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आपल्याला दिसून येतो. म्हणजे कधीच्या 1991 नवीन आर्थिक धोरणानुसार. तसेच संरक्षण व त्याचं शिक्षण देखील त्याला देणे आवश्यक आहे. आज आपण बघू शकतो की ग्राहकांचे फसवणूक होत असेल तर आपण जे काही संशोधन आपण केले आहे की त्यांनी सांगताय की यासाठी जे गुंतवणूकदार आहेत त्यांना 7 वर्षापर्यंत लाभांश व रक्कम घेतली नसेल तर त्यांचा उपयोग त्यांनी गुंतवणूकदार व संरक्षण व शिक्षण यासाठी केला जातो असं त्यांनी सांगतात. मग गुंतवणूकदारामध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे, जेणेकरून त्याला समजू शकते की गुंतवणूक केल्याने काय होतं आणि तो कशा पद्धतीने करायचा. म्हणून त्यांनी काय म्हटलं की 1 ऑक्टोबर 2001 मध्ये ग्राहक संरक्षण व शिक्षण या संदर्भात त्यांनी निधीची स्थापना करून दिलेली आहे. तसेच त्यांनी सांगितलं की केंद्र सरकारच्या प्रतिभूतींचा वापर. मग केंद्र सरकारच्या प्रतिभूतींचा वापर म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे की बघा, यासाठी त्यांनी जानेवारी 2003 मध्ये त्यांनी काय केलं की संपूर्ण देशातील गुंतवणूकदार आहेत त्यांना गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी सरकारने काय केलं की इलेक्ट्रॉनिक्सवर आधारित त्यांनी काय केलेलं आहे, त्यांचे जे काही उद्योग संस्था आहेत, किरकोळ गुंतवणूकदार आहेत, कंपन्या आहेत, महामंडळे आहेत, स्वराज्य संस्था आहेत, स्थानिक तसेच विश्वास मंडळ आहेत, त्यांनी केंद्र सरकारकडून काय केलं त्यांची प्रतिभूतीची गुंतवणुकीच्या सुविधा त्यांना देण्यात आलेल्या आहेत. ते सुद्धा कसे तर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून. तसेच त्यांनी सांगितलं की जागतिक भांडवल बाजार सभा. पण जागतिक भांडवल बाजार सभा म्हणजे काय, जागतिक भांडवल बाजार देखील सहभाग असणे आवश्यक आहे, ज्याला आपण म्हणतो की फॉरेन करन्सी कन्व्हर्टेबल बॉन्ड्स. तसेच ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट त्याला आपण म्हणतो. तसेच आपण म्हणतो की जे काही कॉर्पोरेशन बॉन्ड्स आहेत तशाच सुविधा त्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत जागतिक भांडवल बाजारातील सहभागातून. तसेच आपण समजू शकतो की त्यांनी सांगितल्यानुसार जे काही सांगायचा दृष्टिकोन म्हणजेच काय तर क्रेडिट एजन्सी. आता क्रेडिट रेटिंग एजन्सी म्हणजेच काय तर जे काही गुंतवणूकदारांची सुरक्षितता आहे त्याच्यासाठी ग्राहकांना संरक्षण देण्यासाठी गुंतवणुकीची प्रतिवारी 1988 साली क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिस ऑफ इंडिया म्हणून त्यांनी काय केलेलं आहे तर त्याची स्थापना करून ग्राहकांमध्ये एक प्रकारे त्यांनी काय केलं की त्यांच्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी होती ती दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आपल्या इथे दिसून होते. 1991 मध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी ऑफ इंडिया लिमिटेडची स्थापना करून त्या थ्रू त्यांनी जी काही कामकाज होते ते त्यांनी कामकाज त्या संस्थेमार्फत बघण्याचा त्यांनी डिसिजन घेतला होता. म्हणजेच काय सांगण्याचं दृष्टिकोन म्हणजे काय आपण म्हणू शकतो की ICRA म्हणजेच काय तर इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन ऑफ क्रेडिट रेटिंग एजन्सी ऑफ इंडिया लिमिटेड. तसेच दुसरी त्यांनी 1993 मध्ये स्थापन केलेली आहे जिला आपण CARE म्हणतो. म्हणजेच काय तर कॉस्ट एनालिसिस अँड रिसर्च लिमिटेड असे आपण तिला म्हणतो. तिची स्थापना करून ग्राहकांना सुरक्षित गुंतवणुकीची माहिती त्यांनी येथून दिलेली आहे. तसेच 13 पॉईंट आहे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड आपण बघतो की प्रत्येक बँकेचे हे आहे, जसं RBI बँक आहे, RDI बँक आहे, ICICI बँक आहे, HDFC बँक आहे. तसंच आपण
बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ह्या ज्या काही बँका आहेत त्यांचे देखील आपण वेगवेगळे म्युच्युअल फंड्स आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. प्रत्येकाचं जे काही मार्केटिंग आहे, व्याजदर आहे, प्रत्येकाचं देण्याचा म्हणजे ग्राहकांना जे काही त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे, म्हणजे त्यांचे जे काही उद्दिष्ट आहे ना, लोकांना म्हणजे ग्राहकांना काय करायचं की आपल्याकडे आकर्षित करायचं आहे. मग त्यांनी काय प्रत्येकाच्या रेटने ठरवलेलं आहे. मग त्यांनी काय सांगितलं की म्युच्युअल फंड. मग म्युच्युअल फंड कोणाकडून केले जाते? सेबी कडून केले जाते. सेबी म्हणजेच काय आपण म्हणू शकतो तिला, सेबी म्हणजेच काय तर स्टॉक एक्सचेंज आपण तिला म्हणू शकतो. सेबी थ्रू काय केलेलं आहे, मार्केटिंग करायचं काम त्यांनी इथे केलेलं आपल्याला दिसून येतो. दुसरं आहे रोलिंग सेट लिमिटेड. म्हणजेच काय तर रोलिंग सेटलमेंट मधून त्यांनी काय केलं आहे, रोलिंग सेटलमेंट मधून त्यांनी काय केलं तर शेअर बाजाराची कार्यक्षमता वाढवावी व लोकांचा विश्वास वाढावा यासाठी अकाउंट सेटलमेंटची स्थापना त्यांनी करून कमीत कमी ट्रेडिंग ही 2 दिवसात किंवा ट्रेडिंग फ्री म्हणजे 3 दिवसात त्यांनी काय केलं की शेअर बाजाराचे व्यवहार पूर्ण व्हावे यासाठी 1 एप्रिल 2003 मध्ये त्यांनी काय केली, ही रोलिंग सेटलमेंट ही पद्धत अंमलात आणली आणि सुरू केली. आणि त्यातून काय केलं की जास्तीत जास्त जे शेअर बाजाराचे व्यवहार आहेत बाजारात तिथे पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिसरा पॉईंट आहे विमा क्षेत्रातील सुधारणा. आता विमा क्षेत्रामध्ये कोणत्या कोणत्या सुधारणा केल्या त्या 1991 पर्यंत त्यांनी जे काही सुधारणा होत्या त्यामध्ये बदल करून त्यांनी काय केलं की LIC ची मक्ती झाली होती ती त्यांनी पूर्णपणे काय केलं तर 1991 विमा क्षेत्रात सुधारणा करण्यात आल्या. मग त्या कशा प्रकारे सुधारणा केल्या तर बघा, इन्शुरन्स रेग्युलेटरी ऑथॉरिटी लिमिटेडची स्थापना करून त्यांनी जे काही LIC ची जी मक्तेदारी होती ती पूर्णपणे त्यांनी तिथे स्टॉप केली आपल्या होते. आणि कोणाची स्थापना केली तर कोणाचे नियंत्रण त्याच्यावर आहे LIC वर, तर इन्शुरन्स रेग्युलेटरी ऑथॉरिटी लिमिटेडची स्थापना केली आणि ती त्याच्यावर नियंत्रणाचं काम करते. कशावर तर LIC वर. मग विमा क्षेत्रातील खाजगी कंपन्यांचे व्यवहार आणि सार्वजनिक क्षेत्रातील व्यवहार यांना परवानगी देऊन त्यांनी काय केलेलं आहे, कार्यक्षमतेमध्ये वाढ केलेला आहे. म्हणजे कार्यक्षमतेत व सेवेतही सुधारणा करून आणलेल्या आहेत म्हणजे विमा क्षेत्रातील. दुसरं आहे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग. मग सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग मग त्यांनी काय सांगितलेलं आहे की जे काही नवीन उद्योग आहेत त्यांना सार्वजनिक क्षेत्रात अमूल्य बदल करून आणण्याचा प्रयत्न त्यांनी इथे केला आहे. म्हणजे काही लहान उद्योग आहेत त्यांना देखील खाजगी उद्योगांमध्ये त्यांचं रूपांतर केलं आपल्याला दिसून येते. आणि सरकारचे नियंत्रण कमी करण्यात आलेलं आहे त्यामध्ये. म्हणजे जेणेकरून काय होतं तर विकास साधण्याचा प्रयत्न इथे केला आपल्याला दिसून येतो. म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील जे काही उद्योग आहेत जे तोट्यात जात आहेत त्यांचे देखील त्यांनी काय केलं की अमूल्य बदल करत आले. त्यांना खाजगी क्षेत्रामध्ये परिवर्तन केलंय. म्हणजेच काय तर खाजगी क्षेत्रामध्ये रूपांतर केलं आपल्याला दिसून येतो. दुसरं आहे मक्तेदारी नियंत्रण. मक्तेदारी नियंत्रण म्हणजे मक्तेदारी आहे ती त्यांनी रद्द केलेली आहे. त्यांनी कोणत्या कोणत्या उद्योगांवर मक्तेदारी लादली होती तर त्यामुळे काय त्या उद्योगांना काय होतं अडचणी येते ते उद्योग करण्यासाठी. मग त्यांनी कोणते कोणते उद्योग होते तर सिमेंट, पोलाद, कागद उद्योग, उपभोग्य वस्तूंचे उद्योग, भांडवली वस्तू यांच्यावर काय होते जे नियंत्रण होते ती बंद केलेली आहेत. म्हणजेच काय तर त्यांना पूर्णपणे विकासाला चालना मिळावी यासाठी त्यांनी त्या मक्तेदारी नियंत्रण कायदा ते रद्द केलं दिसून येतो या उद्योगांमध्ये. तिसरा आहे परकीय गुंतवणूक. मग परकीय गुंतवणुकीत काय केलेलं आहे त्यांनी आपल्या मर्यादा दूर केलेल्या आहेत. त्यांना जास्तीत जास्त इंडियामध्ये म्हणजे भारतामध्ये गुंतवणूक करावा यासाठी त्यांना आमंत्रण केलेलं आहे. म्हणजे तर आपण सांगू शकतो की 1991 मध्ये 51% पर्यंत काय होती जी काही गुंतवणूक होती त्यामध्ये वाढ करण्यात आली. 2004 पर्यंत ती 84% पर्यंत करण्यात आली. म्हणजे बघा 91%च वाढ होती. 51% वाढ होती ती किती करण्यात आली 84% पर्यंत वाढ करण्यात आली 2004 पर्यंत. तसेच त्यामुळे काय आहे की भारतामध्ये जी काही परकीय गुंतवणूक आहे ती जास्तीत जास्त वाढली आपल्याला दिसून येतो. तसेच काही समस्यांचे दुर्लक्ष केले. मग त्यामध्ये काही समस्या होत्या त्या देखील त्यांनी दूर केल्या. म्हणजे नवीन औद्योगिक धोरणात बेकारी, वाढते औद्योगिक आजारपण, परकीय आयातीमुळे भारतीय उद्योगांच्या मागणीवर जो झालेला विपरीत परिणाम, त्या परकीय भांडवलीमुळे गुंतवणुकीमुळे त्यांच्या नफ्याच्या स्वरूपात तसेच परकीय तंत्रज्ञानाची रॉयल्टी या स्वरूपात भारतातून कोट्यवधी रुपयांचे काय होते उलाढाल होत होते. मग त्यामुळे काय केलं की त्यांनी
भारतातून कोट्यवधी रुपयांचे परकीय चलनाची जी काही परदेशात पाठवणी होती त्यातील काही दोष होते आणि त्याने त्यावर काही उपाय सुचवले आहेत. मग ते पुढील प्रमाणे आहेत. म्हणजे पायाभूत सुविधा क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रात सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येते. तसेच नवीन कमी दराचे जे काही नवीन कमी दराचे जे काही व्याज होते किंवा नवीन कमी दराचे जे काही वस्तू होत्या त्यांची आयात दर ठेवण्यात आले. तसेच मूल्यवृद्धी देखील वाढ करण्यात आली. तसेच अप्रत्यक्ष कराची वाटचाल यामध्ये बदल करण्यात आले. तसेच श्रमिकांच्या कायद्यात देखील बदल करून आणण्यात आले. तसेच लघु उद्योगांसाठी देखील काही सुरक्षिततेचे उपाय यामध्ये सुचवण्यात आले. मग काही समस्याही होत्या कधी 1991च्या सुधारणांमध्ये त्या देखील दूर करण्यात आल्या. कधी सरकार म्हणजे तर बघा प्रत्येक वेळी सरकारचं कसं वेगवेगळा डिसिजन असतो म्हणजे चेंज होत असतो. मग 2004 नंतर त्यांनी काही समस्या होत्या त्यानंतर देखील काय केलेलं तर दुर्लक्ष केलं होतं. त्यामध्ये सुधारणा करून त्यांनी म्हणजे भारतातील बँकिंग क्षेत्रामध्ये कसे सुधारणा होतील आणखी म्हणजे आपण कशी प्रोग्रेस करू शकतो या त्यांनी जास्तीत जास्त लक्ष देण्याचं काम केलं आपल्या इथे दिसून येतो. मग आता आपण काय पाहिलं तर आपण असे पाहिलं की बँकिंग क्षेत्रामध्ये कशी सुधारणा करून आल्या भांडवल बाजारात आणि भागभांडवल बाजारात आणि विमा क्षेत्रातील सुधारणांमध्ये. तसेच नवीन उद्योगपतींचे मूल्यमापनामध्ये कशी सुधारणा करून आल्या हे देखील आपण ह्या लेसनमध्ये किंवा ह्या आजच्या टॉपिकमध्ये पाहिलं आहे. थँक्यू.